बाय सगळे टिकट काढायला ती माणसं ती त्या तिकडे बी इकडे बी. ते काय पाच बाहेर जाण्यासाठी पशुपक्षी पालन प्रदर्शनाचा आहे. कृपया शेतकरी बांधवांना विनंती आहे असणारे काही ब्लॉक्स आहेत. तूच फक्त धरून जाणार मला आम्ही नाही हरपत इथं. आणि हा आलेत का पण आता घेऊ तसे आपण 12 व्हरायटी लावल्यात सनफ्लावरच्या. ह्या सगळ्या जर्मनच्या व्हरायटी आहेत. हे सगळे डेकोरेशन पर्पजसाठी म्हणजे आपण जे लग्नात सजावटीसाठी वापरतो ते डेकोरेशनसाठी वापरतो त्या ह्या सगळ्या स्वस्त प्रवेश मिळणार आहे. 21 प्रवेश या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आपण बाहेर पडायचं आहे. परत माघारी फिरून या ठिकाणी यायचं नाही. लक्षात घ्या. आपण पुढे आणि ते कर्मचारी आणि सोयीचं प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतीसाठी आलेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचे अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती जिनियाचा क्रॉप आहे. याच्यामध्ये 10 ते 12 व्हेरायटी आहेत आपल्या. आणि तिचा रोप जे आहे ते आपण सध्या प्राईस त्याची डिस्क्लोज नाही केलेली आहे कारण की हे जर्मनीचं आहे. आपलं त्यांच्यासोबत टायप आहे. सीड बनवतात आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता 10 व्हेरायटी आहेत. विक्री कशी होते याची? याची विक्री सर पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद मोठी डिमांड आहे. 1 एकरमध्ये शेती करायची असेल किती खर्च येईल साधारण? एका एकरमध्ये साधारणतः 50-60 हजाराच्या आसपास खर्च येईल. व्हरायटीची बियाणं वगैरे तुम्ही पुरवता का रोपं पुरवता? असं आहे का? थेऊरला का? ओके थँक्यू. हे जे आहे ते आपलं लिमोनियम आहे. ते आपण परदेशातून आपण इथे इंट्रोड्यूस केले यावर्षी. तरी हे जे फुल तुम्हाला दिसते समोर व्हाईट कलरचं बंच मध्ये येतं आपल्याला. तर हे तुम्हाला आपण जे बुके वगैरे बनवतो, पुष्पगुच्छ वगैरे बनवतो त्यासाठी आपल्याला वापरलं जातं. आणि दुसरी गोष्ट याचा मार्केट प्राइस ही चांगला आहे. एका स्टेमवरती पूर्ण बंचची किंमत 25 ते 30 रुपयाच्या पुढे जाते आरामात. बरं याची रोपं वगैरे मिळतात का बियाणं मिळतं? ही रोपं मिळते त्या प्रिसिजन कंपनीकडे. ही बियाणेच प्रोपगेशन केलं जातं त्याचं पण बी बारकी असतात त्यामुळे त्यांनी रोपं प्रोव्हाइड करतात. कुठं एक कंपनी? ही प्रिसिजन नर्सरी एक थेऊरला. थेऊर ही आपला जर्मन कंपनी बेनरी. त्यांनी कंपनीचा काही मोबाईल नंबर वगैरे? मोबाईल नंबर कार्डवर आहे का? ठीक आहे ओके थँक्यू.
नमस्कार, माझं नाव निहाल निकम. मी झायडेक्सच्या कंपनीसाठी काम करतो. आज आपण इथे उभा आहोत झायटोनिक के या बायो फर्टिलायझरचा प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये. आपण इथे बघू शकता टोमॅटोचा हा प्लॉट आहे. झायटोनिक के काम काय करतो तुम्हाला प्रथमतः मी सांगतो. जमीन भुसभुशीत करण्याचं काम मार्केटमध्ये एकमेव प्रोडक्ट करतो तो म्हणजे झायटोनिक. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे तुमच्या रूट झोन हा खूप चांगल्या प्रकारे तिथं विकास होतो. त्याचबरोबर झायटोनिक मध्ये आपण के दिलाय. के म्हणजे काय, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे. तो जमिनीमध्ये पोटॅश भरपूर मुबलक प्रमाणात आहे, ते उचलून देण्याचं काम करतो. पोटॅश हा खूप आळशी एलिमेंट आहे, त्याला हलवायला लागतं जागेवरनं. त्या हलवण्याचं काम झायटोनिक के हा प्रोडक्ट करतो. तुम्ही जर इथं खाली जर वापरून बघितला असता तुम्हाला पहिल्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंत एक समान फळाची लागण झालेली दिसून येते. त्याचबरोबर रंग आकार हे तुम्हाला दिसून येतो. त्याप्रमाणे मी सर्व शेतकरी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही झायटोनिक के एकरी 2 किलो 700 रुपयाला येतं. फक्त वापरा अवश्य. कोणत्याही प्रकारे वापरू शकता तुम्ही. रासायनिक खतामध्ये मिक्स करून देऊ शकता, पाट पाण्याने देऊ शकता, ड्रिपने देऊ शकता. अर्धा किलो 200 लिटर पाण्यामध्ये 8 दिवसांनी ड्रिप मध्ये 2 किलो द्यायचंय. बॅक्टेरिया आहेत का? असं आहे, बॅक्टेरिया आहे त्यात. मेन म्हणजे पॉलिमर आहे, खूप चिकट असे, हे तुमची जमीन भुसभुशीत करतं. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपलं ऍक्टिव्ह म्हणून हे नवीन प्रोडक्ट आलंय. हे प्रोडक्ट काय करते, तुमच्या औषधाची इफिशियन्सी वाढवते. हे कुपन आहे. जर कृषी प्रदर्शनामध्ये जेवढे पण शेतकरी आले त्यांना आज आपण हे कुपन वाटतोय. हे कुपन दिल्यानंतर तुमच्याच गावामधल्या तुमच्याच दुकानामध्ये हे कुपन द्यायचं आहे. हे कुपन दिलं तुम्हाला हे सॅम्पल त्या दुकानात फ्रीमध्ये म्हणजे मोफत मिळेल. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही म्हणजे पोल्ट्री कशासाठी म्हणजे फूड करता का? पोल्ट्री गोल्ड नावाचं झायडेक्स कंपनीचं हे उत्पादन आहे. झायडेक्स कंपनी 40 पेक्षा जास्त देशांमध्ये काम करते आणि या कंपनीच्या नावाने 44 पेटेंट आहे. आणि त्यातलं हे झायटॉनिक टेक्नॉलॉजीचं एक प्रोडक्ट आहे की हे पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांच्या विष्ठेपासून जो अमोनियाची दुर्गंधीयुक्त वास येतो आणि त्यापासून मग पुढे माशा निर्माण होतात. तर त्याच्या मुक्तीसाठी आणि दुर्गंधविरहित फार्मच्या निर्मितीसाठी या प्रोडक्टचा उपयोग. यात फंगस ॲड केलेला आहे आणि बायोपॉलिमर ॲड केलेला आहे. आता ही वापरण्याची पद्धत कशी आहे की जर समजा 5000 पक्षी असतील तर 5000 पक्ष्यांना 10 किलो वापरायचं, 1000 पक्ष्यांना 2 किलो. सुरुवातीला ब्रुडिंग ज्यावेळेस तयार करतो तर त्या तूसमध्ये हे तांदूळ कोंड्यामध्ये 1-2 किलो मिक्स करायचं आणि ब्रुडिंग तयार करायची. त्यानंतर 12व्या-14व्या दिवशी आपण 60-70% जागा देतो तर त्यावेळेस 4 किलो परत तूसमध्ये मिक्स करून शेतात जसं युरिया टाकतात त्या पद्धतीने टाकायचं. पक्ष्यांच्या अंगावर पडलं, खाद्यात पडलं, पाण्यावर पडलं तर पक्ष्यांनी खाल्लं तरी याचं काही नुकसान नाही. परत उरलेलं जे 4 किलो आहे ते 22-24व्या दिवशी आपण 100% जागा देतो आणि फिनिशर सुरू होतं त्यावेळेस 4 किलो वापरायचं. याचा फायदा असा आहे एकंदरीत की हे पूर्णपणे ऑन गोईंग सेंद्रिय खतामध्ये याचं रूपांतरण सुरू करतं. की तुम्ही टाकल्यापासून सुरुवातीला पहिल्या 8 दिवसात आपण ब्रुडिंगच्या वेळेस शेड पूर्ण पॅक करून ठेवतो आणि टेम्परेचर मेंटेन करायसाठी. तर त्यात ज्या शेडमध्ये अमोनियाचा वास तयार होतो तर त्या वासाची पासून मुक्ती मिळते आणि जे सेकंडरी CRD टाईप म्हणा, त्याच्यानंतर असायटिस टाईप म्हणा, पोटात पाणी होणे या गोष्टी त्यांनी जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो होण्याची शक्यता कमी निर्माण होते. आणि स्पेसिफिक रेकिंग करत असताना हाताला गट्टे पडणे, त्रास होणे, भुसभुशीत खतामध्ये रूपांतरण झाल्याच्याने रेकिंग करताना तुम्हाला काही त्रास होत नाही. एकदम आरामात व्यवस्थित रेकिंग होतं. त्यानंतर पक्षी गेल्यानंतर 40-42व्या दिवशी तुम्ही एक खराटा घेऊन पूर्ण झाडून सुद्धा गोळा करू शकता पूर्ण लिटर. आणि जर तुम्ही काढून 15-20 दिवस बाहेर पाणी मारून झाकून ठेवलं तर संपूर्ण सेंद्रिय खतामध्ये रूपांतर. ओके, थँक्यू. संकरित मिरची ही भाजीसाठी वगैरे वापरली जाते. जी ते नॉर्मल मार्केटला जाते ही मोठेड आहे. ही 50% लिंबाच्या चवीची. ही लिंबाचं लोणचं वगैरे असतं ना ते त्या ह्यात वापरतात. ही काली मिरची आहे. ती ना 4 ते 6 पट नॉर्मल मिरचीपेक्षा तिखट असते. आणि तिकडे जलेक्स आहे ती पिझ्झा बर्गर त्यासाठी वापरली जाते. 14-48 आहे. जशी जीत आहे ना ती तशीच नॉर्मल मार्केटसाठी जाते. आणि ती काळी मिरचीचं बिया ना
हा झायटॉनिक गोधन प्रोडक्ट आहे. हे जर शेणखताचं ऍप्लिकेशन केलं तर 85 ते 60 दिवसाचं पूर्णपणे पाचन झालेलं शेणखत तुम्हाला तयार भेटणार आहे. जे जैविक क्षमता 300 ते 5000 पटीने वाढली जाणार आहे. आणि तुम्ही जर हे पिकाला टाकलं तर 90व्या दिवशी शेणखत पिकाला लागू पडणार आहे. असं आहे का? टाकायची पद्धत जरी तुमचं शेण जर तुम्ही खड्डा पद्धतीने साचवत असाल तर ते शेणखत वर काढून घ्यायला लागेल. वर काढून घेतल्यानंतर एक ढिगाची उंची 3 ते 4 फुटाची ठेवायची. त्यानंतर ढीग पसरून घ्यायचा. नंतर त्यामध्ये पारीच्या साह्याने छिद्र घ्यायची. त्यामध्ये ही झायटॉनिक गोधनचं 2 किलो द्रावण 200 लिटर पाण्यात मिक्स करायचं पावडर. आणि मिक्स केल्यानंतर ते द्रावण ह्या खड्ड्यांमध्ये भरून घ्यायचं आणि प्लास्टिक साह्याने झाकून ठेवायचं. 85 ते 60 दिवसात पूर्णपणे पाचन झालेलं शेणखत तुम्हाला भेटणार आहे. ओके, थँक्यू. घेऊ ना. एका एकरला 8 एक मिनिट थांबा. हे झुकिनी आहे. एक्झॉटिक प्लांट आहे. चायनाचा क्रॉप आहे. हा सलाड पर्पजसाठी यूज होतो. परत भाजी पण केली जाते आणि काकडी जसं कंझ्युम करतो तसं पण खाल्लं जातं. असं आहे का? कंपनीचा प्लॉट आहे का हा? कुठली कंपनी? म्हणजे गवळीचा मल्च आहे. केलकीचीच व्हरायटी आहे. पण कंपनीला रिसर्चसाठी दिली. ओके, थँक्यू. काहीच खात नाही, ढोरही खात नाही, रुई खात नाही. त्याची इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे मॅडम विचार इतक्या लांब मोबाईल ऑटोमेशन आहे. मोबाईल ॲपवरनं तुम्ही पंप आणि वॉल चालू बंद करू शकता. की टायमर, शेड्यूलर, त्या वेळेला तुम्ही ज्या प्लॉटला लावणार त्या प्लॉटचा वॉल आणि पंप तेवढ्या वेळासाठी चालू बंद करू शकता. हे दूरची सिस्टीम आहे, वायरलेस सिस्टीम. 2 किलोमीटरपर्यंत तुम्ही बिना वायर टाकता तुम्ही ते वॉल दूरचे कंट्रोल करू शकता. 2 किलोमीटरपर्यंत तुमचे दुसरे काही पंप पण असतील ते पण चालू बंद होतील ऑटोमॅटिक. मोबाईल ॲपवर. खर्च त्याला लावणार खर्च आता टोटल खर्च कसं आहे, कंट्रोलरची किंमत 65,000 आहे. बरं. त्यावरती 60 वॉल लावू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये खताचं नियोजन आलं, पाण्याचं नियोजन आलं, दूरचे पंप आले, दूरचे वॉल आले, सर्व गोष्टी एका मोबाईल ॲपवरनं तुम्ही चालू बंद करू शकता. ॲपवर आहे का? ॲपवरती आहे. आमचं ऑफिस पुण्यामध्ये आहे, सहकार नगरमध्ये. आणि आता सध्या बारामतीमध्ये आपण हे लावलेलं आहे लाईव्ह डेमो. पुढे काही वॉल्स आहेत, इथे काही वॉल आहे आणि इरिगेशन रूम मध्ये त्यांचा सेटअप आहे. जर कोणाला पाहायचं असेल, शेतकऱ्यांना जर मागवायचं असेल तर काय करू शकतात? ते सिक्का ऑटोमेशन या नंबरवरती त्यांनी जर कॉन्टॅक्ट केलं ना त्यांना मिळून जाईल. त्यांना साईट व्हिजिटसाठी माणूस येतील, त्यांनी माहिती द्यावी की ते कुठं कुठं आहे, त्यांचं क्षेत्र किती आहे, त्याच्यावरती आपण त्यांना भेट देऊया. ठीक आहे, ओके, थँक्यू सर. चल ना आपण इथून वापस इकडे सरळ वापस नाही, इकडून यायचं असं वापस. मग तिकडे गेली तिकडेच
हां, AI म्हणजे याच्यासोबत AIची किट म्हणजे सेन्सर्स लावतात, सॅटेलाइट्स लावतात, ड्रोन्स असे वेगवेगळ्या कंपनीचे आता हे बघू शकता. फसलचं आहे, मग हे काय सेन्सर असतं, हे ह्युमिडिटी, 10,000 मॉइश्चर सगळं 10,000 नाही, ती KVKची वेगळ्या सेटअपची वेगळी. KVK घेतलं तुम्ही ते तुम्हाला रेंट बेसिसवर देणार. रेंट बेसिसवर सगळं उपलब्ध असलेली काय कोणती व्हरायटी आहे? 21 व्हरायटी तंत्रज्ञानाचा वापर केलाय. नॉर्मल शेतकरी जसं उत्पादन घेतात ना तसं उत्पादन घेतलेलं आहे. याच्यामध्ये तिकडे जर तुम्हाला 60 टन उत्पादन भेटत असेल तर इकडे तुम्हाला 100 टन उत्पादन भेटणार. इकडे जर 22 ते 24 पर्यंत पेरे असतील ऊसाला तर इकडे तुम्हाला 29 ते 32 पर्यंत पेरे भेटणार. आणि 50% इकडं कमी पाण्याचा वापर होतो, 30% खताचा कमी वापर होतो. हे सेन्सर्स आहे, ते तुम्हाला 15 दिवस अगोदर सांगतात पुढच्या 15 दिवसात तुम्हाला काय करायचं, म्हणजे पाणी किती वापरायचं, खत किती वापरायचं, औषध किती वापरायची, किंवा ही माती पूर्ण परीक्षण करतं मातीचं, मॉइश्चर, टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि उत्पादन तुम्ही मातीतून किती घेऊ शकता, रोग आणि किडींवर कसा उपाययोजना करू शकता, किंवा हवामानाचा अंदाज पण तुम्हाला पूर्ण तुमच्या मोबाईलवरती अवेलेबल होतो. याच्यामुळे हा, याच्यामुळे हा पूर्ण सेट असा असतो. हा, आम्ही एक बसवला आहे तो तिकडं, आणि हे 1.5 ते 2 एकरावरती असे सेन्सर्स तुम्ही लावू शकता. एवढ्या पिकांवरती या सेन्सर्सचा वापर तुम्ही करू शकता. कृपया मुख्य प्रवेशद्वारासमोर गर्दी करू नये. मुख्य गेटच्या डाव्या व उजव्या बाजूला तिकीट सुरू आहे. आपण ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सरबत बनवतात. नाव काय पाहिजे ते वाचलं ते काय येणार पण बकवीट ज्वारी बाकी आता एकरी 20,000 वगैरे पडतो. काही थोडाफार ऑटोमायझेशन आहे का पूर्ण? कुठल्या कंपनीचं आहे? ड्रोन्स आहेत आपण ॲग्रिकल्चरसाठी आपल्याकडे ऑटोमॅटिक फवारणीसाठी आहे. सो AI/ML टेक्नॉलॉजीमध्ये तो त्याच्यात 7 किलो 7 ते 9 किलो रेंज वरती ना. किती पाणी घेऊन उडतो हा? त्याची कॅपॅसिटी 5 लिटरपर्यंत आहे. सध्या आपण त्याला 2 लिटरचा टँक आहे, बट आपण त्याला 5 लिटरपर्यंत आहे या ड्रोनला. जर आपल्याला रिक्वायरमेंट जास्त असेल आपण 10 लिटर 15 लिटरपर्यंत आपण बनवून देऊ शकतो रिक्वायरमेंट. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर किती तास चालते? आता याची बॅटरी चार्ज झाल्यावर 45 मिनिट्सचा बॅटरी बॅकअप आहे. तो एक्सटेंडेबल 1 आवर पर्यंत. बरं, त्याची प्राइस वगैरे? प्राइस 6.5 लाख पर्यंत आहे. 6.5 लाखांपर्यंत त्याची प्राइस. असं आहे कॅपॅसिटीचा 10 लिटर कॅपॅसिटीचा ड्रोन आहे. त्याच्यानंतर त्यात 10 लिटर पाण्यामध्ये एक एकर फवारणी करतात सेमी कॉन्सन्ट्रेशनला, आणि 7 मिनिटामध्ये 1 एकर फवारतं. 7 मिनिटामध्ये 1 एकर तुमचा फवारणी होतो. तर बॅटरी बॅकअप त्याचा 14 ते 15 मिनिटं आहे. 14 ते 15 मिनिटात 2 एकर तो फवारून. एकदा जर बॅटरी डिस्चार्ज झाली किती तासात चार्ज होते पुन्हा? पाऊण तासामध्ये. बॅटरीसोबत दोन बॅटरी सेट आहे. 2 बॅटरीज एक सेट परचेस करते वेळेस 2 सोबत भेटतो. तुम्हाला नेक्स्ट सेट पाहिजे असेल तर 50,000 रुपये पर सेट तुम्हाला त्याची किंमत. प्राइस काय त्याचे? प्राइस तुम्हाला 3.5-4 लाखापासून तर 25 लाखापर्यंत वेगवेगळ्या टँकच्या कॅपॅसिटीनुसार, फीचरनुसार, कंपनीनुसार ते व्हॅरी होतात. कमी विद्यापीठाने घेतलेला हा 7.5 लाख रुपयाचा ड्रोन झाला त्या कॅपॅसिटी.
बरं, हे गव्हर्नमेंट सबसिडी अप्रूव्ड आहे? गव्हर्नमेंटची महाडीबीटी सबसिडी भेटते. किती लाखाचे सबसिडीचं? ते शेतकऱ्यांसाठी 40%, कृषी पदवीधरांसाठी 50%, महिला बचत गट 80% आणि फार्म प्रोस कंपनी 75%. अशा पद्धतीने का? किती बरं किंमत जाते ह्याची सेन्सरची? सेन्सर अजून कमर्शियलाइज तो पण तेच आहे. मोठा कॅमेरा आहे. ही मॅप मायक्रॉप नावाचं ऍप्लिकेशन आहे. बर, ही सॅटेलाइटद्वारे चाललं जाते. ह्याला आपल्याला रानात कुठला सेन्सर बसवायची गरज नाही. ही आपल्या पिकाची माहिती देतं. म्हणजे तुम्हाला कुठं पाणी कमी पडले किंवा काही काही जागा पाणी पोचलंच नाही, मग तुम्ही त्यानुसार त्याचं मॅनेजमेंट करू शकता. किंवा कुठं रोग आलाय, किडा आली या, तुम्ही कुठली फवारणी घेतली पाहिजे त्या जागेवर तुम्ही फक्त फवारणी घेऊ शकता. पूर्ण पिकावर नाही घेतली तरी चालते. त्याच्यामुळे तुमचा खर्च बी कमी होतो पिकाचा फवारणीचा. किंवा तुम्हाला कुठं हे आपलं न्यूट्रिएंट म्हणजे खत टाकायची गरज आहे, युरिया बिर्या सगळं माहिती करू शकता. नाही, ह्याला सेन्सर नाही कुठं, सॅटेलाइटवर चालू. कुठला ॲप आहे म्हणले? मॅप मायक्रॉप. सर सांगा. नमस्ते सर, आज आपण इथं कृषी प्रदर्शनासाठी एकत्रित जमलेलं आहे. तर आपण इथं कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे DGCA मान्यता प्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षण देत आहोत. आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व ग्रामीण उद्योजकांना रोजगाराची एक संधी होती. या शेतकऱ्यांना औषध फवारणीतून त्यांच्या पिकासाठी कीड रोग ह्याच्यापासून नियंत्रण होत आहे. हे आपण ड्रोनचं प्रशिक्षण KVK मध्ये देतो. किती लाखाची किंमत आहे या ड्रोनची? ड्रोनची किंमत 6 लाख रुपये. किती कॅपॅसिटी वॉटर टँक? 10 लिटर क्षमता आहे. 10 लिटरमध्ये 1 एकरची फवारणी 7 मिनिटामध्ये होते. एकदा बॅटरी तुमची चार्ज झाली तर 3 एकर फवारणी होते. एकदा बॅटरी डिस्चार्ज झाली, चार्ज किती होते वेळात? चार्ज होण्यासाठी 45 मिनिटं लागतात. गव्हर्नमेंटची काही सबसिडी वगैरे याच्यावरती? त्याच्यासाठी प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला बँकेचं प्रपोजल पण करून देतो. बँकेसाठी बी मदत करतो. आणि दुसरं कृषी विभागाकडून जी सबसिडी मिळते हे ग्रामीण उद्योजक किंवा शेतकरी असेल त्यांना 40%, BSc ॲग्रीसाठी 50%. तर ते महाडीबीटी पोर्टलवरती उपलब्ध आहे. त्या प्राइस काय आहे याची? ह्याची ड्रोनची 6 लाख रुपये प्राइस. 6 लाख रुपये का? ठीक आहे, थँक्यू सर. सर लावलं तर बाहेर बदल तर हे आपलं ऑर्किडचं क्रॉप आहे. हे विदेशातलं क्रॉप आहे. ह्याचा वापर आहे का नाही, सध्या आपल्या इथं बघायला गेलं तर लग्नातली वगैरे डेकोरेशन, स्टेज डेकोरेशनसाठी आणि एक्सपोर्टसाठी हे जास्त वापरलं जाते. याचा जो आहे म्हणजे लावताना लागवड ह्याची नारळाचा जो भुसा असतो तो, लाकडाचा भुसा आणि नारळाचं जे कवच असतं शेल केसर, त्याच्यामध्ये आपण त्याला लावतो. ह्याच्या आपल्या 3 व्हरायटी आहेत समोर. ही सोनिया रेड आहे, ती सोनिया व्हाईट आहे, ही सोनिया पिंक आहे. सोनिया पिंक जी आहे आपल्या सध्या टॉपला चालू आहे मार्केटला. त्यामुळं मग ह्याची एक कांडी जवळजवळ 50 ते 70 रुपयांना जाते. आणि ही जी आहे ती जवळजवळ 15 ते 30 रुपयांपर्यंत जाते. ह्याचा जर बुके केला तर 400 ते 500 रुपयांना ह्या दोघांचा बुके जातो. आणि हिचं जवळजवळ 500 ते 700 रुपयांना एक बुके जातो. ह्याला आपण लावताना नारळाच्या ह्याच्यात लावतो, करवंट्यांमध्ये. आणि ह्याला लावायला पॉली हाऊसच लागतो. बियाणं वगैरे मिळतं का रोपं मिळतात? सर म्हणजे तुम्ही बघायला गेला तर सरांकडे तुम्हाला त्याची सीडलिंग्स उपलब्ध होती.
सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बाकी सगळं विचारू शकता. 1 वर्ष तुम्हाला एक क्रॉप तुम्हाला 6 ते 7 वर्ष जातं. एक वेळ लावलं की 6-6 महिन्यांनी त्याला फुलं येत राहतात. बरं. आता सध्या एक्सपोर्ट मध्ये टॉप डिमांड याची या क्रॉपची चालू. असं आहे का? थँक्यू. पूर्ण शूटिंग आहे छान प्रकार. मायक्रोस्प्रे जेवायला इथं चंद्र बाग जावळ वनाला. खायला सर्व आहे दादा. हे आपल्या का मेरे फोटो शूट झाला ते बाबा. त्यांच्याकडून माहिती घेण्यापेक्षा डिस्प्ले मला शोधताय. पण मगाशी गरज आहे अशा पद्धतीने कृषी प्रदर्शनामध्ये कोणत्या अशी गोष्ट आहे तुम्हाला शेतात घेऊन एका माणसाद्वारे चालवतो. डबल हिंद केसरी चौकटीत करत असतो. परंतु चौकटीच्या बाहेर सिंधिकला अभिमानास्पद राहील. आणि आता शेतकरी बांधवांसाठी असू
तुझं काय झालं? वनराज काहीच नाही. किती वयस? ती मोठी व एक प्लेव तू मेंढ्या आहेत फक्त कातरल्यामुळे लवकर दिसत नाही. असं आहे का? कुठली मेंढी आहे? गुंडूर म्हणून आहे, गुंडूर कर्नाटकात तिचा एवढीच कालवडे आणि गायवाले तुम्ही तुमचे टिफिन त्वरित घेऊन जायचंय. आपल्याला थोड्याच वेळात गायींची स्पर्धा चालू करायची. गर्दी वाढते. नवनाथ मोहिते आणि ऋषिकेश साळुंके भेंसाडीच्या गेटला या.